नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे बाजरीची भाकरी. सर्वात आधी त्यासाठी एका बाजूला लोखंडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. नंतर एका परातीत थोडे मी बाजरीचे पीठ घेतलेले आहे. बाजरीचे पीठ थोडे जाडसर दळलेले असावे. आता मी बाजरीच्या भाकरीसाठी पीठ भिजण्यास सुरुवात करणार आहे. पिठामध्ये हळूहळू थोडे थोडे पाणी टाकून भिजवावे. जास्त पाणी झाले तर पीठ पातळ होईल. सुरुवातीला पीठ थोडे कडक भिजवावे. नंतर पीठ थोडे थोडे पाणी टाकून चांगले रगडून घ्यावे. रगडल्याने पीठ चांगले चिकन होते आणि त्याचा गोळा सुद्धा छान होतो. हे बघा मी कसा गोळा केला आहे तो. आता मी भाकरी करण्यास सुरुवात करणार आहे. मी भाकरी थोडी मोठीच करणार आहे. तुम्ही ती लहान केली तरी चालेल. जर तुम्हाला भाकरी येत नसेल तर सुरुवातीला ती लहानच केली पाहिजे, म्हणजे ती व्यवस्थित होते. आता मी भाकरी थापण्यास सुरुवात करणार आहे. सुरुवातीला अगदी हळूहळू भाकरी थापावी. नंतर तिचा थोडा वेग वाढवावा, म्हणजे भाकरी चांगली गोल येते. भाकरी करताना तिचे काठ बारीक असावे आणि मध्ये ती जाड असली पाहिजे, तेव्हा भाकरी चांगली फुगून वर येते. आता माझा तवा तापून झालेला आहे. आता मी त्यावर भाकरी टाकणार आहे. भाकरी टाकल्याबरोबर त्याला गार पाणी लावावे. पाणी अगदी सर्व बाजूने व्यवस्थित लावावे. खानदेशात बाजरीचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. अगदी दोन्ही हंगामामध्ये बाजरीचे पीक घेतले जाते. त्यामुळे आमच्या खानदेशामध्ये संध्याकाळच्या वेळेला अगदी कंपल्सरी बाजरीची भाकरी खाल्ली जाते. ही भाकरी मसाल्याच्या भाजीसोबत, त्याचप्रमाणे शेंगदाण्याच्या भाजीसोबत चुरून खाल्ली जाते. त्याचप्रमाणे चटणीसोबत, ठेच्यासोबतसुद्धा बाजरीची भाकरी छान लागते. आता माझे पाणी लावून झालेले आहे. आता मी ही भाकरी उलटी करणार आहे, म्हणजे परतवून घेणार आहे. आता खालच्या बाजूने सुद्धा भाकरी चांगली शिजून तयार झालेली आहे. ती मी आता बघणार आहे. हे बघा भाकरी शिजून गेलेली आहे. आता ती सर्व बाजूने अगदी व्यवस्थित शिजून घेणार आहे, म्हणजे भाजून घेणार आहे. हळूहळू सर्व बाजूने ही भाकरी मी शेकून घेतलेली आहे. आता ती भाकरी फुगण्यासाठी उलटी करून तव्यावर ठेवलेली आहे. हे बघा आता भाकरी हळूहळू फुगून वर येत आहे. तुम्हाला ती दिसतच असेल. हे बघा आपली भाकरी आता फुगून वर आलेली आहे. भाकरीला चांगला पोपडासुद्धा आला आहे. पोपडा म्हणजे भाकरीला वरच्या बाजूने जो बारीक येतो तो पापुद्रा. आपली भाकरी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. ती मी भाकरी आता टोपलीत काढून घेणार आहे. कशी वाटली तुम्हाला ही मी केलेली बाजरीची भाकरी? मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.